आपल्याकडे ठेकेदार हा जो कोर्स आहे, हा करताना तुम्ही स्वतः ठेकेदार बनणार असतात, गव्हर्नमेंटमध्ये कामं घेणार असतात. त्यामुळे याच्यामध्ये आम्ही ई टेंडरिंग असेल, गव्हर्नमेंट एस्टिमेशन असेल, गव्हर्नमेंटचं बिलिंग कसं केलं जातं, जमीन मोजणी म्हणजे लँड सर्वे कसा केला जातो, आणि याचबरोबर तुम्ही पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर स्पेशलायझेशन काय करायचं असेल, वॉटरप्रूफिंग कॉन्ट्रॅक्टर करायचं असेल किंवा आरसीसी कॉन्ट्रॅक्टर बनायचं असेल, तर ह्या पॅरलल गोष्टी आम्ही त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत, जेणेकरून तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर 1 महिन्याभरापासूनच तुम्ही स्वतः अर्निंग करण्यासाठी सुद्धा सुरू करू शकतात. अशा काही सर्व्हिसेस कन्सल्टन्सी देऊन तुम्ही त्यातून तुमचं अर्थार्जन चालू करू शकताय. याचबरोबर एक 3 विषय असतात, जे 3 विषय तुम्हाला त्यामध्ये फोकसफुली आम्ही सांगितले जातात, जे आहेत एक कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस, म्हणजे बांधकामाला लागणारं सर्व मटेरियल असतं, ते कसं टेस्ट करावं, कसं चेक करावं, कसं कोणत्या क्वालिटीचं असावं, आणि ते वापरून आपण कन्स्ट्रक्शन कसं करत असतो, ते करत असताना कोणत्या स्टेप्स फॉलो करायला हवं, यासाठी एक विषय असतो. दुसरा विषय असतो तो जमीन मोजणीचा, किंवा आपण जे काम करतो ते कसं मोजायला हवं, तर ते मशीनच्या द्वारे म्हणजे लँड सर्वेइंग आपण त्याला म्हणू शकतो, हा एक विषय असतो. आणि तिसरा विषय असतो तो म्हणजे इस्टिमेशन आणि कॉस्टिंग, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण स्वतः क्वांटिटी काढणं असेल, इस्टिमेट करणं असेल आणि बिल बनवणं असेल, किंवा गव्हर्नमेंटची जी प्रोसेस असते, पीडब्ल्यूडीची प्रोसेस कशी असते, जिल्हा परिषदची प्रोसेस कशी असते, हे आपण पूर्ण 1 वर्षभरामध्ये कव्हर करत असतो.